Zee24 एक पाऊल पुढे. छोट्या घरांमध्येच आमचे प्रत्येक आमदार आणि खासदार राहील, ते लोकांमध्ये मिसळतील. एका घरामध्ये दोन व्यक्तींना राजकारणामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ह्या सगळ्याला सध्याच्या राजकारणामध्ये किती अर्थ आहे असं तुम्हाला वाटतं? ह्याचा लोकांवर किती प्रभाव पडेल? याचं ही प्रतिक्रिया आहे त्यांची आचयाला, त्या प्रतिक्रिया म्हणून महत्व आहे. पण हे पक्षाच्या बांधणीचं मूल तत्व, मूल रसायन होऊ शकत नाही. म्हणजे उद्या ते असं म्हणतील की आम्ही समाजामध्ये कोणाच्या समोर शिंक देताना रुमाल घेऊ. चांगलंच आहे, घ्या रुमाल, लोकांच्या अंगावर स्प्रे करू नका. पण हे काही पक्षाचे प्रोग्राम होत नाही. काय तुमची सप्तर्षी सर जे म्हणतात त्याबरोबर एक कसं आहे, एखाद्या पक्षाचं गठन करत असताना किंवा राजकीय दृष्ट्या तुम्ही जेव्हा आता ठरवलंय तर तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये याला म्हणजे अरविंद केजरीवालांना हेही माहीत नाही की या देशामध्ये आमदारांना लाल दिवे नसतातच. त्यामुळे लाल दिवे त्यांना असण्याचं काही कारणच नाही. खासदारांना फक्त असतात, ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे करतात कारण त्या कमिटीचे ते सदस्य असतात, त्याचा तो एक प्रोटोकॉल वगैरे वगैरे सगळं. आमदारांना घरं आहेत असं गृहीत धरून चाललेत असं नसतं. आमदारांना मुंबईमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जसं आम्ही महाराष्ट्रात निवासाची सोय असते. कारण आपण बघताना आपल्यासमोर फक्त मुंबई दृष्टीसमोर असते. हो, मुंबईमध्ये 36च आमदार आहेत 288 पैकी. गावखेड्यामधून येणारा जो आमदार आहे तो आजही असं काही समजण्याचं कारण नाही की प्रत्येकाच्या आमदाराचं मूल्यांकन त्यांची काय तिथे मुंबईमध्ये टोलेजंग बिल्डिंगमध्ये घर आहेत असं काही समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून त्यांना जे काही सरकारी निवासस्थान दिलं जातं ते त्यांना दिलं जातं आणि ते काय फार आवाढव्य असतं असं काय समजण्याचं कारण. अगदी. चप्पळगावकर सर, तुम्ही काय म्हणाल याविषयी? एका चळवळीपासून हा प्रवास सुरू झालेला होता आणि आता एक राजकीय नेतृत्व, त्यातला एक भाग वेगळा होऊन तो राजकीय नेतृत्व स्वतःचं प्रस्थापित करू पाहतो आहे. याच्यामुळे राजकीय पक्ष म्हणून हा पक्ष काय करणार याला सुद्धा एकीकडे मर्यादा आलेल्या आहेत आणि दुसरीकडे या चळवळीची एक शक्ती निर्माण झालेली होती ती सुद्धा याच्यामुळे कमी होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये दुफळी निर्माण होतीये. त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर एक प्रकारे पराभव होतोय, अधपतन होतंय असं तुम्हाला वाटतंय का? मी प्रारंभी जे म्हणालो त्याची मी पुन्हा आठवण आपल्याला करून देतो. हो, की चळवळीत मध्ये आपल्याला जे साध्य होतं किंवा होत नाही त्याला जोड देण्यासाठी आणि आपली शक्ती अधिक वाढवण्यासाठी आपण जर राजकारणात गेलो तर पदरी निराशा येते. अगदी उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या की जेव्हा समाजवादी पक्ष हा चळवळी करत होता आणि राजकारणासाठी तडजोडी करत नव्हता. समाजवादी पक्ष म्हणजे जुना समाजवादी पक्ष, आज अबू आझमींचा नव्हे. तर त्यावेळेला त्या पक्षाच्या चळवळीमधून जे काही सामर्थ्य उभं राहत होतं, जे लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात होतं, ते जेव्हा राजकारणातल्या तडजोडीनं मग ते जेव्हा थोडेफार सत्तेत आले, अगर आमदार झाले, तेव्हा तितकं सामर्थ्य त्यांचं शिल्लक राहिलं नाही. सत्तेमध्ये तुम्ही जाताना काही तडजोडी करता आणि ह्या तडजोडी शेवटी तुमच्या मूळ हेतूलाच बाद आणतात. तुम्ही अगोदर फार चांगले असता. आता हे केजरीवालांचं तुम्ही सांगितलं की त्यांनी सांगितलं की आम्ही ते लाल दिव्याची गाडी घेणार नाही, अमुक नाही तमुक नाही, घर घेणार नाही. हे ठीक आहे, ह्याची अनेक तपशिलानं चर्चा करायला पाहिजे. पण तुम्ही अशा तऱ्हेचे जे आज निश्चय करतात ते उद्या तुमच्या पक्षातले लोक किती टिकवतात हा मोठा प्रश्न आहे. मी आपल्याला एक छोटं उदाहरण सांगतो, म्हणजे मोठ्या माणसाचं यासाठी सांगतो की गैरसमज होऊ नये. बाबू राजेंद्र प्रसाद हे अतिशय त्यागी आणि भारतातले एक मोठे नेते होते. ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की मोठ्या राष्ट्रपती भवनात मी राहणार नाही आणि ते आउट हाऊस मध्ये राहू लागले. आणि पुढे काय काय झालं याची चर्चा आता करण्याचं कारण नाही. पण बाबूजींना ते आउट हाऊस सोडून मूळ राष्ट्रपती भवनात यावं लागलं कारण त्याचा अधिक त्रास सुरू झाला. मोरारजी देसाईंनी जाहीर केलं की मी इंडियन एअरलाइन्सच्या साध्या विमानात जाईल आणि नंतर इतका त्याचा त्रास झाला, लोकांनाही झाला आणि त्यांनाही झाला, सुरक्षा व्यवस्थेला झाला की मग त्यांनी वेगळं विमान घेऊन जाणं हेच परवडणारी गोष्ट असा निर्णय त्यांनी घेतला. आता म्हणून ह्या पक्षांच्या मधून चळवळीमध्ये जे आपल्याला मिळवायचं होतं ते राजकारणात मिळतं हे खरं नाही. पण काही व्यावहारिक परिणाम होतील त्याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे आता भाईंनी स्वागत केलं या नव्या पक्षाचं, पण भाईंच्यासाठी एक चांगला त्यातला भाग आहे. तो भाग म्हणजे असा की काँग्रेसच्या विरोधातली दिल्लीतली जेवढी मतं असतील ती ह्या नव्या पक्षाच्यामुळे विभागली जातील.
ह्यात हे खरं म्हणजे भाईंनी ह्याचं गणित मांडून 4-2 आमदार त्यांचे जास्त निवडून यायचा संभव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा जो पक्ष आहे हा या पक्षाचं धोरण नाही हे अजून ठरलेलं नाही, जाहीर झालेलं नाही हे कुमार सप्तऋषींनी सांगितलं. आता आमच्या सगळेच पक्ष बहुतेक हे बिनचेहऱ्याचे पक्ष झालेले आहे. आम्ही कोणताही राजकीय महत्वाचा प्रश्न हा लोकांना समजून सांगत नाही आणि त्याच्या आधाराने आमची निवडणूक होतच नाही. अगदी मात्र निवडणूक कशाच्या आधाराने होते अगदी मात्र स्वच्छ सांगायचं तर ती पैसा नाही. मात्र चपळगावकर सर, जर अशी परिस्थिती आहे एका काही चांगले हेतू घेऊन एका सामाजिक चळवळीची ताकद पाठीमागे आपल्या आहे असं गृहीत धरून केजरीवालांनी हा राजकीय पक्ष काढलेला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये निवडणुकांची गणितं, पैशांची गणितं याच्यामध्ये हा टिकणार नाही आणि त्यांना अल्टिमेटली कॉम्प्रोमाइज करावं लागेल असा एक युक्तिवाद सातत्याने केला जातो आहे. आणि दुसरीकडे सध्याच्या चळवळीचा मार्ग सोडून राजकारणामध्ये येण्याची अपरिहार्यता याविषयी बोललं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मग राजकीय पक्षच काढायचा नाही का? राजकीय ताकद वापरायचीच नाही का? नाही असं नव्हे. एक गोष्ट करता येईल. ती गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्हाला सत्तेत जाण्या इतके आमदार निवडून आणण्यासाठी उद्योग करायचा नाही. आम्हाला लोकांचे हे प्रश्न आणि जे काही तुमच्या असतील अगदी ह्या लोकपालाचा असेल तो विधानसभेत अगर लोकसभेत मांडण्यासाठी आमचे 4 स्वच्छ चारित्र्याचे आमदार विधानसभेत पाठवू असा जर कार्यक्रम आखला तर त्या कार्यक्रमाला लोकांचा पाठिंबा मिळेल. पण आम्ही विधानसभा काबीज करू आणि 15 दिवसात अमुक करू हे जर तुम्ही म्हणाल तर हे होणं शक्य आहे असं मला स्वतःला काही वाटत. अगदी म्हणजे महत्वाकांक्षा किती ठेवावी आणि वस्तुस्थितीला लक्षात घ्यावी असं त्यांचं मत आहे. विश्वंभर चौधरी आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता सहभागी झालेले आहेत. विश्वंभरजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. वेगळी चूल मांडलेल्या चुलत्याच्या घरी लग्न कार्य आहे अशी परिस्थिती सध्या सगळेच अण्णा हजारे आणि त्यांच्या संपूर्ण टीम मध्ये असलेली बघायला मिळतीये. काय तुमचं म्हणणं आहे? हा जो संपूर्ण प्रवास झालेला आहे जिथून आपण चर्चेला सुरुवात केलेली होती, मैं अण्णा हूं पासून मैं आम आदमी हूं पर्यंतचा, हा विकास आहे, ही प्रगती आहे की ही अधोगती आहे? काय वाटतं तुम्हाला? पहिलं तर अमोल, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे आमच्या वाटा वेगळ्या झालेल्या आहेत. 19 तारखेला जेव्हा हे लक्षात आलं की अरविंद केजरीवाल हे पक्ष काढण्यावर ठाम आहेत तेव्हा त्या वाट्या तिथेच, आज जिथे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला तिथेच त्या वाटा आमच्या त्याच दिवशी वेगळ्या झाल्या. हो, आता पक्ष काढणे, त्याचा अजेंडा वगैरे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. माझ्या पुरतं जर म्हणाल तर आता ते एका राजकीय पक्षाबद्दल मी बोलणं योग्य नाही, कारण मी काही त्यांचा प्रवक्ता नाही. परंतु जर आपण एकूण अण्णांच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणत असाल तर त्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. चळवळीचे कार्यकर्ते चळवळीच्या सोबतच आहेत. राजकीय इच्छा असलेले गेलेले आहेत. मी असं म्हणालो की एक प्रकारे पाण्यात तुरटी फिरवलेली आहे. हो, आणि आता राजकारणात कोण जाणार आणि चळवळीत कोण जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. चपळगावकर साहेब जे म्हणाले तो मुद्दा फार महत्वाचा आहे की राजकारण ही चळवळीला पर्यायी गोष्ट असूच शकत नाही. राजकारणही राहील आणि चळवळी सुद्धा राहतील. आता चळवळ फसते आहे आणि म्हणून राजकारण, 16 महिन्यातच आंदोलनाचा कंटाळा आला आणि आता आंदोलन सक्सेसफुल होत नाहीत म्हणून राजकारण, हे मांडणे आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आंदोलन पुढे गेलं पाहिजे लोकांच्या प्रश्नासह. त्याची पुनर्मांडणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. अनेक चांगले लोक त्यामध्ये येण्यास उत्सुक आहेत. देशभरातून 4,500 स्वयंसेवकांची तयारी आहे. तेव्हा आता या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे कसं आंदोलनाला जायचं एवढाच माझ्या पुरता विषय मर्यादित आहे. अगदी अमोल, फक्त विश्वंभर जे म्हणाले त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्टीचं ऍड करतो, ज्याचं मी याच्या अगोदर वक्तव्य केलंय आपल्या वाहिनीवरनं आणि अनेक बाहेरांवरनं, की अरविंद केजरीवाल ज्या वेळेला ह्या आंदोलनाचं जेव्हा आंदोलनामध्ये होते, अण्णांच्या मांडीला मांडी देऊन कांद्याला कांदा देऊन काम करत होते, अरविंद केजरीवाल हा अतिशय हुशार माणूस आहे. IRS झालेला आहे तो माणूस, बीटेक आहे तो माणूस. त्यामुळे हा एजेंडा नवीन नाही आहे. आम्ही त्यावेळेलाही म्हणत होतो, त्याही वेळेला म्हणत होतो, जे आज सत्य झालं एवढंच. त्यामुळे विश्वंभर जे म्हणतात की ही वाहून घेतलेली माणसं आहेत अण्णांसहित, ज्यांचा नेहमीच आदर केला जाईल सर्वसामान्यांचा. थोडंसं भरकटलं आता, ते दिशाहीन झाले, परंतु ते आणतील याच्यावर रुळावर असं मला खात्री आहे. आणि ते येणं आवश्यक आहे, देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे. पण अरविंद केजरीवालांचा एजेंडा हा पहिल्या दिवसापासून असा, ज्याला सी थ्रू म्हणतो, वी कुड सी दॅट एजेंडा ॲज अ पॉलिटिकल पार्टी, इफ यू आस्क मी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे चळवळीला टिकून राहिले ते खरे कार्यकर्ते, जे राजकीय पक्षात गेले ते त्यांची पहिल्यापासूनच राजकीय अँबिशनच होती.
अगदी ही चर्चा पण सध्या घाण राजकारण झालेलं असं जर म्हटलं तर मग हे स्वच्छ करायचं कसं, आणि ते करायचं असेल जर काही नवीन व्यक्ती नवीन पक्ष याच्यामध्ये येऊ पाहत असतील तर त्यांनी कसं यायचं, हा पक्ष त्यांच्यासाठी आदर्श ठरतो आहे की तो एक धडा ठरू पाहतोय, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.